तर चला मंडळी, आज भोपळ्याची भाजी करूया. लसूण लसूण चांगला असा गुलाबी झाला टाकला जिऱ्यानंतर मोहरी घालायची दिला कांदा मग टाकले दोन मिनिटं कांदा टाकते थोडीशी हळद, त्यानंतर थोडं लाल तिखट टाकतीये. लाल तिखट नंतर आपला घरगुती मसाला टाकतीये 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा आणि धणेपूड ती 1 टाकतीये, अर्धा चमचा टाकतीये. त्या चणा डाळ भिजवून ठेवलेली आहे ती टाकते. तुम्ही मूग डाळही वापरू शकता. आणि त्यानंतर टाकते आपला भोपळा चिरलेला. मीठ टाकल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित एकदम मिक्स करूयात आणि थोडा वेळ वाफवून घेऊयात आणि नंतर मग थोडंसं अंगापुरतं पाणी टाकूयात. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकूयात, जास्त पण टाकायचं नाही आहे, शिजण्यापुरतं. मी थोडं गरम पाणी केलं आहे आणि ते टाकते आहे. आपण आता शिजून देऊयात. ठीक आहे, पाणी मिळून आलं का वरनं कोथिंबीर टाकायची आणि आपली भाजी रेडी आहे. कोथिंबीर टाकूयात थोडीशी आणि तुम्ही ट्राय